रॉयल क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 12वीच्या फायनल अकाउंट्समधील आज आपण संपूर्णतः ॲडजस्टमेंटबद्दल माहिती घेणार आहोत. कोणकोणत्या प्रकारचे ॲडजस्टमेंट तुम्हाला आहेत आणि त्याचे कशा प्रकारे इफेक्ट दिले जातात याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये फर्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला आहे क्लोजिंग स्टॉक. ही ॲडजस्टमेंट इयत्ता 12वीच्या फायनल अकाउंटला परीक्षेला तुम्हाला कंपल्सरी विचारली जाते. क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येतो, तर सेकंड इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच असे एक्सपेन्सेस जे आपल्याला देणे बाकी असतात. ॲड टू पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजेच जे एक्सपेन्सेसची अमाऊंट आपल्याला देणे बाकी आहे ती अमाऊंट आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ज्याप्रमाणे एक्सपेन्सेस असेल त्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड करायचे. देन तिचा सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येईल. त्यानंतर नंबर थर्ड प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस की ज्यांची अमाऊंट ऑलरेडी दिलेली आहे. डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ द ट्रेडिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा ट्रेडिंग अकाउंटला ज्या ठिकाणी तुम्ही एक्सपेन्सेस लिहिलं आहे त्या अमाऊंटमधून तुम्हाला ती अमाऊंट डिडक्ट करायची. त्यानंतर ही अमाऊंट आपली ॲसेट बनते, त्यामुळे ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तिचा सेकंड इफेक्ट येईल. त्यानंतर इन्कम रिसीव इन ॲडव्हान्स. म्हणजे जर तुम्ही इन्कम हे ॲडव्हान्समध्ये रिसीव केलेलं आहे किंवा मिळवलेलं आहे तर त्यालाच प्री रिसिव्ड इन्कम असे म्हटलं जातं. ही अमाऊंट तुम्हाला डिडक्ट करायची. डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडने ती अमाऊंट तुम्हाला लेस करायची आहे. देन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. त्याचा सेकंड इफेक्ट तुमचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येईल. नंबर फिफ्थ इन्कम रिसिवेबल. जर तुम्हाला इन्कम बाकी आहे तर ॲड टू पर्टिक्युलर इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे तुमचे इन्कमची अमाऊंट आहे त्या अमाऊंटमध्ये तुम्हाला ही अमाऊंट ॲड करायची आहे ॲज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. देन तिचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्हाला द्यायचा आहे. नंबर सिक्स बॅड डेप्स ॲडिशनल ऑर न्यू बॅड डेप्स. म्हणजे जर का ॲडिशनल बॅड डेप्स असेल किंवा नवीन बॅड डेप्स असतील यांच्या रिलेटेडची इन्फॉर्मेशन. शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲड टू ओल्ड बॅड डेप्स इफ एनी. जर ओल्ड बॅड डेप्स असेल तर त्या बॅड डेप्समध्ये तुम्हाला ही बॅड डेप्स ॲड करायची आहे. देन तिचा सेकंड इफेक्ट डिडक्ट फ्रॉम द सेकंड सन्ड्री डेटर्स इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ज्या ठिकाणी तुम्ही डेटर्स लिहिलेले त्या अमाऊंटमधून तुम्हाला ही अमाऊंट मायनस करायची आहे. बॅड डेप्सचा अर्थ असा होतो की तुमचं बुडालेली रक्कम जी तुम्ही एखाद्या कस्टमरला किंवा डेटरला एखादी अमाऊंट दिलेली आहे आणि त्यानंतर जर का तिचे रिकवरेबल होत नसेल किंवा ती अमाऊंट कस्टमर तुम्हाला पुन्हा देत नसेल तर त्याची प्रोव्हिजन आपण बॅड डेप्स म्हणून करतो. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्स म्हणजेच तुमचा RDD. शो टू द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचं आहे. देन तिचा सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेटर्समधून तुम्हाला डिडक्ट करायचा आहे. नंबर 8 रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर. जर तुम्ही डेटर्सवरती डिस्काउंट तुम्हाला मिळतो आहे किंवा तुम्ही देताय तर शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुम्हाला हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा आहे. ॲड टू द डिस्काउंट अलाउड. म्हणजेच डिस्काउंट अलाउडच्या अमाऊंटमध्ये तुम्हाला ही अमाऊंट ॲड करायची आहे. देन डिडक्ट फ्रॉम द सन्ड्री डेटर्सच्या अमाऊंटमधून तुम्हाला ही अमाऊंट डिडक्ट करायची आहे. नंबर 9 डेप्रिशिएशन. जी ॲडजस्टमेंट कंपल्सरी तुम्हाला इयत्ता 12वीला येऊ शकते. शो ऑन द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला डेप्रिशिएशनचा फर्स्ट इफेक्ट लिहायचा आहे. देन लेस फ्रॉम द पर्टिक्युलर ॲसेट इन द बॅलन्स शीट ॲसेट साईड. म्हणजेच फर्स्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का मशिनरीची अमाऊंट ही 10,000 दिलेली आहे ॲज अ बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटच्या अमाऊंटवरती जर का तुम्हाला 10% डेप्रिशिएशन सांगितलं गेलं तर त्या अमाऊंटवरती 10% ही अमाऊंट पूर्ण कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर तिचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुमचा येऊन जाईल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. या अगोदर आपण
जे प्रॉब्लेम्स केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटलचं कॅल्क्युलेशन बऱ्यापैकी येत असेल. त्यावरून शो टू द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याचा फर्स्ट इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. देन सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल किंवा पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आर ॲड टू द कॅपिटल ऑफ करंट अकाउंट. जर तुम्ही कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट तयार करत नसाल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये तुम्हाला हे ॲड करायचं आहे आणि याचा सेकंड इफेक्ट हा तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येऊन जाईल. देन इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, हे देखील आपण मागील प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. शो टू द डेबिट साईड ऑफ द पार्टनर्स कॅपिटल करंट ऑर लेस फ्रॉम द कॅपिटल अकाउंट. जर तुम्ही कॅपिटल अकाउंट तयार करताय तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला, जर करंट अकाउंट तयार करताय तर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला, किंवा जर हे दोन्ही अकाउंट तुम्ही प्रिपेअर करत नसाल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लेस फ्रॉम द कॅपिटल किंवा करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंटमधून ही अमाऊंट तुम्हाला लेस करायची. शो टू द क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि याचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येऊन जाईल. इंटरेस्ट ऑन लोन टेकन, जर पार्टनर्सने एखादी लोन घेतली असेल तर त्यावरचा इंटरेस्ट. शो टू द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. देन ॲड टू द लोन टेकन इन द बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, आणि सेकंड येईल तुमचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन लोन गिवन, जर आपण लोन दिलेली असेल, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ऑन लोन गिवन, जर लोन दिलेली असेल किंवा इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याच्या रिलेटेड. शो टू द क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि याचा सेकंड इफेक्ट येईल तुमचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नंबर 12, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, जर आपण एखाद्या मटेरियलचं किंवा मालाचं किंवा गुड्सचं इन्शुरन्स केलेला आहे आणि तो जर का मटेरियल आगीमध्ये जळाला गेला, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा ॲक्सिडेंटली तो जळाला गेला किंवा लॉस झाला तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला याचा आपला फर्स्ट इफेक्ट येईल ॲज अ ग्रॉस अमाऊंटला. देन ह्या एंट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या एंट्रीचे टोटल 3 इफेक्ट्स असतात, ज्यामध्ये फर्स्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो. देन बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, म्हणजेच तुमची क्लेमची अमाऊंट. आणि नंबर 3 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, अमाऊंट ऑफ द लॉस. पूर्णतः तुम्हाला लॉसची अमाऊंट यामध्ये घ्यायची. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 30,000चं मटेरियल आहे, म्हणजेच तुमचं गुड्स 30,000 रुपयाचं आहे, आणि जर पूर्णतः मटेरियल जळालं तर यामध्ये इन्शुरन्स कंपनीने तुम्हाला 10,000 रुपीज क्लेम दिलं गेलं तर या ठिकाणी आपला टोटल लॉस होऊन जाईल 20,000 रुपये. म्हणजेच ग्रॉस अमाऊंट ही तुमची 30,000 रुपीज आहे, जी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. देन त्यानंतर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लेम केलेली अमाऊंट, जी कंपनीने आपल्याला 10,000 रुपीज अमाऊंट दिली, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे आपल्याला लॉस झालेला आहे 20,000. अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंट सॉल्व करायची. आणि इन्शुरन्स गुड डिस्ट्रॉय बाय फायर, आता असं मटेरियल की ज्याचं इन्शुरन्स केलेलं गेलेलं नाही आहे, या बाबतीत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. देन सेकंड इफेक्ट येईल शो टू द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, आणि सेकंड इफेक्ट येईल आपला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. गुड स्टोलन, जर मटेरियल चोरलं गेलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. देन शो टू द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. मटेरियल किंवा गुड्स असल्यामुळे याचा सेकंड इफेक्ट हा तुमचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल, आणि फर्स्ट इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. नंबर 14 गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, जर आपण ॲडव्हर्टाइजमेंटसाठी किंवा कंपनीमध्ये बहुतांश वेळेला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी गुड्स हा फ्री सॅम्पलने वाटला जातो. यामध्ये जर अशी प्रोव्हिजन असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुमचा फर्स्ट इफेक्ट येईल ॲड इन द ॲडव्हर्टाइजमेंट. जर तशी प्रोव्हिजन असेल तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही ॲड करू शकता. देन सेकंड इफेक्ट शो टू द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट, याचा सेकंड इफेक्ट हा तुमचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येऊन जातो. गुड्स विथड्रॉ बाय द पार्टनर्स फॉर पर्सनल यूज,
जर पार्टनर्सने पर्सनल यूजसाठी जर का मटेरियल गुड्स जर का विड्रॉ केलं तर शो टू द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट ऑर डिडक्ट फ्रॉम द पर्चेसेस. ही ॲडजस्टमेंट तुम्ही दोन पद्धतीने सोडू शकता. म्हणजेच शो टू द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंटच्या एकतर क्रेडिट साईडला तुम्ही हा इफेक्ट दिला तरी चालेल किंवा डिडक्ट फ्रॉम द पर्चेसेसमधून डिडक्ट केलं तरी चालेल. पार्टनर्स करंट अकाउंट किंवा क्रेडिट अकाउंटच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला याचा सेकंड इफेक्ट येऊन जाईल. नंबर 16 अनरेकॉर्डेड परचेस. यामध्ये अनरेकॉर्डेड परचेस किंवा अनरेकॉर्डेड सेल्स या दोन्ही यांचा समावेश आहे. म्हणजे असं परचेस की ज्याची एंट्री झालेली नाही आहे किंवा असं सेल्स की ज्याची एंट्री किंवा रेकॉर्ड झालेलं नाही आहे. जर अनरेकॉर्डेड परचेस असतील तर ॲड टू द परचेस ऑन द डेबिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. परचेस हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. त्या अमाऊंटमध्ये आपल्याला पहिल्यांदा ॲड करून घ्यायचं आहे. देन आपण ज्या पार्टीकडून कोणतंही मटेरियल परचेस करतो त्याला क्रेडिटर्स बोलतो किंवा विक्रेता असे म्हणतो. तर ॲड टू द क्रेडिटर्स ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. आणि ही अमाऊंट आपल्याला सेम ॲज बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्समध्ये ॲड करायची आहे. देन अनरेकॉर्डेड सेल्स. ज्या व्यक्तीला आपण मटेरियल सेल करतो ती व्यक्ती ही आपली डेटर्स असते. त्यामुळे ॲड टू द डेटर्स ऑन द ॲसेट साईड ऑन द बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला डेटर्समध्ये अनरेकॉर्डेड सेलची अमाऊंट ॲड करायची. देन ट्रेडिंग अकाउंटला म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समध्ये पुन्हा एकदा ही अमाऊंट ॲड करायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की अनरेकॉर्डेड परचेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स यामध्ये दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन्ही इफेक्टमध्ये तुम्हाला ही अमाऊंट ॲड करायची आहे. अदर ॲडजस्टमेंटप्रमाणे एका ठिकाणी ॲड किंवा अदर ठिकाणी लेस याप्रमाणे करायचं नाही आहे. अनरेकॉर्डेड परचेस आणि अनरेकॉर्डेड सेल्सच्या बाबतीत दोन्ही ठिकाणी जीही अमाऊंट असेल ती तुम्हाला ॲड करायची आहे. नंबर 17 कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन द रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. जर कॅपिटल एक्सपेंडिचर तुमचे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये ॲड झाले असतील तर डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेन्स ऑन द डेबिट साईड ऑफ द ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ज्याही ठिकाणी एक्सपेन्सेस असतील त्या ठिकाणी तुम्हाला ते लेस करायचे. देन ॲड टू द पर्टिक्युलर ॲसेट्स इन द बॅलन्स शीट ॲसेट साईड. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असे एक्सपेंडिचर की ज्यांचं एक्सपेंडिचर किंवा असा खर्च की जो खर्च हा आपली एखादे ॲसेट वाढवण्यासाठी केला जातो, ज्यामध्ये मशिनरी परचेस असेल किंवा फर्निचर परचेस असेल याप्रमाणचा खर्च. तर असा खर्च हा आपल्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमधून मायनस करायचा आहे आणि त्याचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीटच्या आपल्या ॲसेट साईडला जीही ॲसेट असेल त्या ॲसेटमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन द कॅपिटल एक्सपेंडिचर. जर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जर का कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये असतील तर ॲड टू दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्या पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये आपल्याला ती अमाऊंट ॲड करायची आहे. देन डिडक्टेड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ॲसेट किंवा जी आपण आपली ॲसेट असेल उदाहरणार्थ फर्निचर असेल किंवा मशिनरी असेल त्या अमाऊंटमधून तुम्हाला ती अमाऊंट लेस करायची आहे आणि सेकंड इफेक्ट हा त्याचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये ॲड करायचा आहे. बिल्स रिसिवेबल डिझॉनर. जर बिल्स रिसिवेबल डिझॉनर असेल किंवा बिल्स पेएबल डिझॉनर असेल तर ॲट द अमाऊंट ऑफ द बिल डिझॉनर इंटू सन्ड्री डेटर्समध्ये ती अमाऊंट ॲड करायची आहे बॅलन्स शीटला. देन डिडक्ट द अमाऊंट ऑफ बिल डिझॉनर फ्रॉम द बिल्स रिसिव्ह आणि बिल्स रिसिव्हमध्ये ती अमाऊंट लेस करायची. बिल्स पेएबलच्या बाबतीत पण तसंच आहे. ॲट द अमाऊंट ऑफ द बिल डिझॉनर टू सन्ड्री क्रेडिटर्समध्ये तुम्हाला ती अमाऊंट ॲड करायची आहे आणि बिल्स पेएबलमधून ती अमाऊंट डिडक्ट करायची. नंबर 20 डेफर्ड एक्सपेंडिचर ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाइजमेंट हा असा एक्सपेंडिचर आहे का जो कंपनीमध्ये प्रत्येक वर्षी केला जात नाही. तो एकाच वेळी म्हणजेच कंपनीच्या सुरुवातीला जास्त करून केला जातो, ज्याचा कालावधी हा अधिकाधिक असतो. फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाइजमेंट जर का आपण केली तर कंपनीची एक ॲडव्हर्टाइजमेंट ही 2-3 वर्षासाठी सलग दाखवली जाते किंवा केली जाते. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जर का 30,000ची ॲडव्हर्टाइजमेंट असेल आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट जर का 3 वर्षासाठी केली गेली तर प्रत्येक वर्षी आपल्याला दिसून येईल की 10,000 अमाऊंट येते.
सो यासाठी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर रिलेटेड टू करंट इयर डेबिटेड, म्हणजेच करंट इयरचं फक्त डेबिट साईडला दाखवायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. म्हणजे जर का 30,000 रुपये अमाऊंट असेल तर याची 10,000 हा एका वर्षाचा खर्च आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 10,000 अमाऊंट येईल आणि उर्वरित 20,000 ही अमाऊंट आपली बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्हाला शो करायची आहे प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून. नंबर 21 रेव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लुडेड इन द कॅपिटल रिसिप्ट. रेव्हेन्यू रिसिप्ट जर का तुमचं कॅपिटल रिसिप्टमध्ये असेल तर फॉर एक्झाम्पल सेल्स ऑफ गुड्स इन्क्लुडेड इन द सेल ऑफ फर्निचर. जर का तुम्ही गुड्स सेल केलेलं आहे आणि ते तुमचं गुड्स इन्क्लुडेड इन द सेल ऑफ फर्निचरमध्ये जर का इन्क्लूड असेल तर ॲक्टिव्ह सेल्स ऑन द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला ते सेल्समध्ये ॲड करायचं आहे. देन लेस टू द फर्निचर ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्हाला फर्निचरमधून लेस करायचं आहे. आणि लास्ट अँड 22 नंबरची ॲडजस्टमेंट कमिशन टू पार्टनर्स ॲज अ पर्सेंटेज ऑफ अ ग्रॉस प्रॉफिट ऑब्लिक सेल्स. पार्टनर्सला दिलेलं कमिशन शेट टू द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला फर्स्ट इफेक्ट लिहायचा आहे. देन सेकंड इफेक्ट हा पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला हा इफेक्ट लिहायचा आहे. शो टू द क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट ऑर ॲड टू द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर तुम्ही करंट अकाउंट तयार करत असाल तर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करत असाल तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. आणि जर का तुम्ही ह्या दोन्ही करत नसाल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटलमध्ये तुम्हाला ही अमाऊंट ॲड करायची आहे. आता आपण पाहणार आहोत हिडन ॲडजस्टमेंट जे तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात. त्यामध्ये फर्स्ट आहे सॅलरीज ऑब्लिक रेंट पेड फॉर 10 मंथ. 10 महिन्यासाठी तुम्ही सॅलरी किंवा रेंट पेड केलेले असं दाखवत आहे. तर ॲट द अमाऊंट ऑफ फर्स्ट इफेक्ट आहे तुमचा ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधील ॲट द अमाऊंट ऑफ सॅलरीज ऑब्लिक रेंट फॉर 2 months टू सॅलरीज रेंट रिस्पेक्टिवली. मीन्स सॅलरीज किंवा रेंट जर का असेल जर आपण ते पेड करतो आहे तर ते पूर्ण वर्षासाठी केले जातं. आणि जेव्हा आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व करतो तेव्हा पूर्णतः आपण इयरली प्रॉब्लेमचा विचार करतो. त्यामुळे 10 मंथची जर का सॅलरी दिलेली असेल तर उर्वरित 2 महिन्याची सॅलरी ही तुम्हाला ॲड करणं बाकी आहे किंवा ती आपली देणे बाकी आहे, म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्स असेल. सो ॲट द अमाऊंट ऑफ सॅलरीज किंवा रेंटची अमाऊंट ही 2 monthचं कॅल्क्युलेशन करून घेऊन ती त्या एक्सपेंडिचरमध्ये तुम्हाला ॲड करायची. देन त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला देणे बाकी आहे. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुमचा सेकंड इफेक्ट येईल. शो देर सेपरेटली द अमाऊंट ऑफ सॅलरीज ऑब्लिक रेंट फॉर 2 months ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्हाला 2 महिन्याचं आउटस्टँडिंग दाखवायचं आहे. नंबर सेकंड insurance premium paid for 1 year ending 30th June 2019. Accounting year ends on 31st March 2019. या ठिकाणी ते म्हणत आहेत की अकाउंटिंग इयर हे 31st मार्चला संपत आहे आणि इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year एंडिंग 30th June 2019. या ठिकाणी इन्शुरन्स प्रीमियम त्यांनी पेड केलेलं आहे. डिडक्ट द प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ इन्शुरन्स प्रीमियम फॉर 3 months. 3 महिन्यांची तुम्हाला अमाऊंट डिडक्ट करायची आहे. ऑन द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ती अमाऊंट तुम्हाला लेस करायची आहे. शो द सेपरेटली द अमाऊंट ऑफ प्रीपेड इन्शुरन्स ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. आणि त्याची उर्वरित अमाऊंट ही बॅलन्स शीटची ॲसेट साईड. याचा अर्थ असा होतो की इन्शुरन्सची अमाऊंट ही पूर्णतः आपण वर्षासाठी कॅल्क्युलेशन करत असतो, म्हणजेच फक्त आणि फक्त 12 महिन्यासाठी. या ठिकाणी इयर एंड डेट हे 31st March 2019ला झालं आहे आणि इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर फर्स्ट 1 year एंडिंग 30th June 2019 आणि 30 जून 2019 पर्यंत त्यांनी इन्शुरन्सची अमाऊंट दिलेली आहे. म्हणजेच एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांचं इन्शुरन्स हे एक्स्ट्रा दिलेलं आहे. म्हणजे आपलं ते प्रीपेड इन्शुरन्स झालं, म्हणून ती अमाऊंट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मायनस करायची. देन त्याचा सेकंड इफेक्ट हा आपला बॅलन्स शीटच्या ॲसेटला येऊन जाईल. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर फॉर 4 years. 4 वर्षासाठी जर का ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर केलं गेलं तर शो 1/4 अमाऊंट ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजेच तुम्ही जर का 40,000 रुपयाचं ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर करताय तर त्यापैकी 1/4 म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त 10,000 रुपये अमाऊंट या फर्स्ट इयरला दाखवायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला.
देन शो द रिमेनिंग 3/4 ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ऑन द ॲसेट साईड. म्हणजे ॲसेट साईडला तुम्हाला उर्वरित अमाऊंट दाखवायची आहे. नंबर 4, रेंट रिसीव फॉर 11 मंथ. 11 महिन्याचं जर का तुम्ही रेंट रिसीव केलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा इन्कम जर का घेतलेलं आहे, ॲट द प्रपोर्शनेट अमाऊंट ऑन द रेंट फॉर वन मंथ टू द रेंट रिसीव ऑन द क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला ॲड करायचं आहे. देन सेकंड इफेक्ट शो द सेम अमाऊंट ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. नंबर 5, 10% लोन बॉरो ऑन 1 जानेवारी 2018, अकाउंटिंग इयर एंड 31 मार्च 2018. या ठिकाणी तुमचं अकाउंटिंग इयर हे 31 मार्च 2018ला संपतं आहे आणि तुम्ही बॉरोड ऑन 1 जानेवारी 2018ला तुम्ही जर का लोन घेतलेले असेल तर शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 3 months ऑन द क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला 3 महिन्याचे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दाखवायचं आहे. देन सेकंड इफेक्ट ॲट द अमाऊंट ऑफ द इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्हाला ही अमाऊंट ॲड करायची. नंबर 6, 16% इन्व्हेस्टमेंट. जर का 16% इन्व्हेस्टमेंट असेल म्हणजे त्याचं रेट तुम्हाला दिलेलं आहे 16%. परचेस ऑन 1 जानेवारी तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट परचेस केलेली आहे. शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन द इन्व्हेस्टमेंट. या ठिकाणी इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला शो करायचा आहे. म्हणजेच बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्हाला त्याचा इंटरेस्ट ॲड करायचा आहे. देन त्याचा सेकंड इफेक्ट हा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचा आहे. नंबर 7, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. जर गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये तुम्ही जर का इन्व्हेस्टमेंट केली असेल तर शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन द क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला इंटरेस्ट रिसिवेबलची अमाऊंट दाखवायची. देन ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल टू गव्हर्नमेंट बॉन्ड्स ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट शो सेपरेटली इन द बॅलन्स शीट ॲसेट साईड. या ठिकाणी तुम्हाला दोन्ही ॲडजस्टमेंट बहुतांश सेमच आहेत. इन्व्हेस्टमेंट ही देखील आपली ॲसेट आहे. देन गव्हर्नमेंट बॉन्ड्स देखील आपले ॲसेट आहे. या दोन्हींच्या रिलेटेडच्या ॲसेट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला अँड त्याचा सेकंड इफेक्ट या त्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला ॲसेटमध्ये तुम्हाला ते ॲड करायचं आहे. थँक्यू.